तुम्हाला म्हणजे राज्यामध्ये या पद्धतीचं काम करायला आवडेल? आता कोणत्या अध्यक्ष वगैरे अशा स्वरूपात? हे बघा, मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षानं जर मला सांगितलं की जा तुम्ही या खेड्यामध्ये जाऊन बसा आणि तिथलं काम करा, तिथल्या निवडणुका आहे ग्रामपंचायतीच्या, मी ते करणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कोणतं काम करावं हे माझ्या मनावर थोडं अवलंबून आहे. इच्छेला काय करता? इच्छा तर माझी तर काही पंतप्रधान होण्याची असेल, त्या इच्छेला काय करता? अरे काही इच्छा ठेवायची, पक्ष निर्णय घेईल ते ऐकण्याची माझी तयारी आहे. म्हणजे असं होतंय का की अरे माझा पक्ष आता अडचणीत आलाय, चला तर कमरेला तलवार बांधून जाऊ लढाईला आणि आपण आता? माझा पक्ष अडचणीत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान भारतीय जनता पार्टीला मिळाला. माझा पक्ष अडचणीत आहे का? एखाद्या मुलाला 80% मार्क पडले, तो स्वतः थोडासा नाराज होत असतो, आणि एखाद्याला 40% मार्क पडले, तो चला बरं आहे 40 का होत नाही पडले आपल्याला, अशातला हा प्रकार आहे. अरे आम्हाला 80% मार्क पडले, थोडी आम्ही 90ची अपेक्षा करत होतो आणि हे 40वर खुश झालंय, हे 40वर खुश झालंय. एवढ्यातलाच प्रकार या निकालाचा नाही. पण त्याच्यामध्ये 80 ते तिकडं झालं ना, इथं महाराष्ट्रात 40च आम्ही पडले. देशाला एक मानतो, पहिला देश मग पक्ष आणि मग मी, अशी मानणारी भारतीय जनता पार्टी आहे. नाही ते बरोबर आहे, पण 80 मार्क केंद्रात मिळाले ना, केंद्रात महाराष्ट्रात 40च मिळाले ना, म्हणून त्याच्याबद्दल की अरे आपल्याला 40च मिळाले, आता आपण अभ्यास करू, आपणच पुढाकार घेऊ, आपणच अभ्यास करू आणि आपण 70 मार्क. ही निवडणूक कलेक्टिव्ह आहे, साऱ्या राज्याचे मार्क एकत्र करून देशाचे मार्क मोजतोय आम्ही. असं नाही आहे आम्ही राज्याचे वेगळे करणार नाही. पुन्हा एकदा रावसाहेबजी थोडंसं थांबवणारे आपल्याला ब्रेक